नमस्कार मित्रांनो, आज आपण शिव खेरा यांचा यश तुमच्या हातात या पुस्तकातील एक गोष्ट समजावून घेऊयात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. हे पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळी होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती. आणि योग काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले की ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोरथ. म्हणूनच निराशावादी लोकांकडे दुर्लक्ष करून मनाने इतके कणकर व्हा की कुठलाही अपघात झाला तरी तुमची मनशांती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसाची आरोग्य, सुख, समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्याच्या यशाबाबतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत हसतमुखाने करा. स्वयं सुधारणेसाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही इतके मोठे बना आणि इतके उमाद्य मनाने व्हा की क्षुद्र संताप, राग, लोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही.